बरेचसे आमदारनी आज साश्रू नयनांनी अगदी दुःखद अंतकरणांनी अजितदादा पवार यांना अखेरचा निरोप दिला आहे आणि आपण पाहतोय की बरेचसे नेते पदाधिकारी या ठिकाणी आहेत. दादा 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 एकच मिनिट, अखेरचा निरोप तुम्ही दिलात आणि काय तुमच्या आठवणी आहेत दादांसोबत? खरं तर यशवंतराव चव्हाण साहेबांचा वारसा चालणारा कदाचित म्हणजे सत्तेत असून सुद्धा यशवंतराव चव्हाण साहेबांचा वारसा आणि महाराष्ट्राची धर्मनिरपेक्षता अबाधित ठेवण्याचा जो प्रयत्न ज्यांनी केला अशा आज अखेरचा निरोप दिला आहे. ही खूपच महाराष्ट्रासाठी खूपच मोठी हानी आहे आणि ही कधीच भरून न येणारी हानी आहे. महाराष्ट्राचं अजित नेतृत्व आज आपल्यात नाही आहे, पुढे महाराष्ट्राचं कसं होईल प्रश्न आहे. ही खूप मोठी पोकळी आणि महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान झाल्यानं झालेलं आहे आणि ही हानी कधीच भरून निघू शकत नाही असं मला वाटतं. तर आपण पाहतो आपली भूमिका या ठिकाणी सर्व आमदार पदाधिकारी नेते मांडताना दिसत आहेत आणि एकंदरीतच आता गाड्यांचा जो ताफा आहे तो या ठिकाणाहून जाताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. तुमच्या तर अगदी जवळचे होते साहेब आणि प्रत्येक वेळी तुम्हाला ते काही ना काही मार्गदर्शन करत होते. किती मोठं नुकसान, किती मोठी पोकळी? प्रचंड मोठं नुकसान आमचं झालेलं आहे. एक महाराष्ट्राचं नुकसान झालेलं आहे. त्यामध्ये आमच्या कार्यकर्ते, आज आमचा हक्काचा माणूस आमच्यातून निघून गेला आहे आणि आताही जर बघितलं तर आताही दादा असे अचानक कुठून प्रकट होतील आणि हे चला रे कामाला असा आवाज येईल असं आम्हाला अजूनही असं वाटतं. पण एक अजित नेतृत्व आज आपल्यामध्ये नाही आहे, ही पोकळी भरून निघेल? नक्कीच निघणार नाही आहे. ही महाराष्ट्रामध्ये परत अजितदादासारखा परत नेता होऊ शकत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.